प्रभूनगर गावात आहे आणि इथं भिंतीमध्ये साप आहे. इथं आतमध्ये गेलाय आणि इथं बघूया सगळी एवढं कायमच एवढी सगळी जमतात ही साप बघण्यात नसल्याचं. यांच्या गावात एवढी साप येतात खरं भारी वाटतंय म्हणून येतात बघायला. ठीक आहे का ये ना होतो घराच्या खाली पूर्ण असं पोकळ होतं आणि ते काढून सगळ्यांचं सहकार्य झालं. पण ते काढून त्याच्यानंतर कुठं जायला जागा नव्हती म्हणून साप मिळाले. असे कित्येक साप घराच्या खालून वगैरे जातात. मग जेसीबी आणून घर पाडणार काय, हा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे. त्यामुळे असे साप येतात जातात आपल्या घराच्या छपरांमध्ये किंवा खाली वगैरे राहतात. तसं कुणाला काही करत नाहीत. फक्त हात पाय पडला तर जाऊ शकतंय. लहान मुलं वगैरे खेळतात. त्यामुळे सगळ्यांनी सावधानी बाळगायला पाहिजे. अंदाजे 4 वर्षाचा हा नागजातीचा साप होता. पहिला पॅक केला त्याला, त्याच्यानंतर म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायचं म्हटलं मी, कारण साप हातात घेऊन फार डेंजर असतं ते. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य केले, त्यामुळे सगळ्यांचा आभार. आणि मग त्याला जायला जागा नव्हती म्हणून तो मिळाला. असं गॅपमध्ये वगैरे गेला साप तर काढणं फार मुश्किल असतंय, कारण तो आत जेवढं पोकळ असेल तेवढं आत सरकत राहणार. पण तो त्याला जागा नव्हती म्हणून तो सापडला. 4 वर्षाचा नाग जातीचा साप आहे. विषारी असतोय, सगळं तुम्हाला माहिती आहे.